आता जातो आता. काय मदत लागली तर सांग मला. आणि ऐका, भावाला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्याला सपोर्ट करा. भाऊ आपला आहे, आपल्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ शोधून काढतो. हाय गाईज, माझ्या पुन्हा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा ओमकार रायकर आणि सार्थक. तर आज चालू आम्ही फिरायला. बाबू कुठे चाललोय? मुंब्रा देवीला चाललोय आज. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. चला आता आम्ही चाललोय. गाईज आता आम्ही स्टेशनला पोहोचणार आहेत, तर ब्लॉग बघायला विसरू नका. आता स्टेशनला आलेले, टिटवाळा स्टेशनला बघत त्यांना मित्र भेटलेले. काय बोलतो? काही नाही माहिती, आलेलं मुंब्रा देवीला आपण एखाद्या दर्शन घ्यायला स्टेशनला आलेले आणि तिकीट काढला पहिले, कारण की तिकीट इम्पॉर्टंट आहे. टीसीने पकडला ना तर वाट लागलं आमची, तिकीट काढून घेतलंय. बघू शकता दोघं जण बसलेले, प्रणव आणि सार्थक ट्रेनमध्ये. ट्रेन आता चालू होणार आहे. किती सेकंड आहे? तर फायनली काय आता आलंय मुंब्रा स्टेशनला. तर आता आम्ही चालू आहे मुंब्रा देवीला दर्शन घ्यायला. तर बघू शकता किती गर्दी होती. ट्रेन चालूच आहे. तर बघू आता पुढे जातो, तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग. बघू शकता, त्याला सपोर्ट करा. मी सांगतो माझ्या सपोर्ट करतो आहे बाई मला, तो पण करा सपोर्ट करा दोघांना पण सपोर्ट करा. तर आता किती मिनटं पोहोचू आपण मुंब्रा देवीला? रस्ता काही जास्त लांब नाही, आपल्या शिड्या चालत तर आपल्याला टाइम लागणार नाही. शिड्या आपल्याला तरी पण किती? जास्तीत जास्त अर्धा तास चढायला लागते शिड्या आपल्याला. अर्धा तास का? ठीक आहे, कंटिन्यू ब्लॉग बघायला विसरू नका. काहीच बघू शकता आम्ही प्रवेशद्वार आहे ना, ते समोर आलेले आहेत. तर मुंब्रा देवीचा प्रवेशद्वार आहे. बघू शकता अशी मस्त एक गली आहे. तुम्ही पण कधी आले ना ते स्टेशनकडून 2 मिनटं चालत यायला लागतं. तर गाईज पायऱ्या स्टार्टिंग झालेली आहे मुंब्रा देवीची. इथून असं एंट्री स्टार्ट होते गाईज. किती किती पायऱ्या आहेत रे? 780 पायऱ्या आहेत. आता आम्ही ते चढतोय. तर बघा ते चढतो काय, अर्धा तासावर चढू आम्ही आता तेवढे पायऱ्या. आतापर्यंत 10 पायऱ्या चढलो असत. ब्लॉगर बघू शकता आमचा सार्थक. सबस्क्राईब करा, विसरू नका. तर फर्स्ट बक्षण पूर्ण दम व्हिडिओ लागल. सबस्क्राईब नाही करणार. इथंच लागला 20 पायऱ्या चढलो आणि इथं दम लागलाय. असं मर्दावाने चालतो. बघू शकता किती लांब आलेले आम्ही. तर बघू शकता आईचं मंदिर बघू शकता. खूप आम्हाला लांब चालत जायचे. एवढा खालून आलेलं एवढा वरतून. तर गायच्या आलेलं आहे. तर म्हणजे आपल्या देवीचं मंदिर लागलं, त्याला आता दर्शन घेऊया. छानशी मूर्ती आहे, तुम्ही पण नक्कीच विजिट करा मुंब्रा देवीला. बघू शकता आपण किती वळून आलेले आहेत. 500-600 पायऱ्या चढलं असेल. आता 5-10 मिनिटांमध्ये आम्ही आता पोचू इथे. बघू शकता बघू शकता व्ह्यू किती भारी आहे. मस्तपैकी त्या बिल्डिंग पण दिसतात लांबून. हे बघा दोघं जण माकडं कसं थांबलेत माझ्यासाठी. तुला कसं वाटतंय आता एवढं लांबून आलाय तर? एवढं उन्हाचं तुमच्यासाठी व्हिडिओसाठी तुम्हाला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. ते बघा अजून किती चढायचे. ऊन एवढं डोकं तापून किती दंबा किती लागलाय बोलतानाच. सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहूया आपला. आणि तू काय बोलतो मग एवढा लांबून आलाय आपण? जिरली बस. बघू आता किती लांबून आलो आम्ही. बाबून तर डायरेक्ट बॅग बघ कुठे घेतले. येऊ भारी दिसतो ना. पण बघू शकता 5-5 मिनिटाला एकदम खातात. ताकदच नाही शरीरामध्ये. कुठला डब्बा असेल तर सांगा प्रोटीन बिटीनचा. 2 मिनिटात चढतील पायऱ्या. बघा ना लाज पण वाटत नाही त्यांना. 2-2 मिनिटात चढतात, परत बसतील बघा 2-3 मिनिटात. प्रोटीनचा डब्बा द्यायला लागेल तुम्हाला. व्हिटॅमिन डी, सी काय असेल त्या सगळं ते आता पहिला काय ते थंडगार पाहिजे आम्हाला खाली गेल्यावर. बघू शकता आलेले आम्ही फायनली गाईच मंदिराच्या इथे. बघू शकता व्ह्यू कसा भारी दिसतोय. नालो आहे मी मंदिरा समोरच आहेत. बघू शकता
किती येऊन काय बोललं ना, चालत आलो ना एक नंबर वाटतो. काय रे? एक नंबर चांगलं वाटतं. आणि असं चालत आलं ना मस्त वाटतं असं. तर काही लोकांना डायरेक्ट असं केदारनाथला मस्त चालत निघा ना बाई. एवढा तुम्ही देवासाठी एवढं पण तुम्ही चालू शकत नाही का? केदारनाथला बघितलं असेल ना तुम्ही, हेलिकॉप्टरवर जातात, काय काय त्या घोड्यावर बसून पण जातात चालत या. माणसांची मेहनत असते. हो ना, ते बाकीचे नेहमी उचलून येतात ते बोरांना, हो ना. त्यांचे पण पैसे लागतात त्यांना. नंतर काय काय माणसं फुकटची नेतात त्यांना. आतमध्ये आलेले आता बघू शकता. तर काय फायनली 80-60 पायऱ्या चढलेले आहेत आम्ही. चालू दर्शन घ्यायला. काहीच दर्शन झालेले आहे. इथली हिस्ट्री सांगू तुम्हाला. हे किती जुना मंदिर आहे सांगू का? 500 वर्षानंतरचा जुना मंदिर आहे हो. आणि ते आगरी कोळी समाज आहे हे मंदिर बांधलेलं आहे. आणि 500 वर्षानंतर आता एवढं डेव्हलपमेंट केलं आहे. थोडं फार ते केलं आहे, चांगलं डेव्हलपमेंट केलं आहे. दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही एक अशा जागेत जाणार आहे, तुम्हाला दाखवतो आता. ते बघायला विसरू नका. आणि काहीच आता आम्ही ते 2 रुपये माझे तर बघूच नाही चिपकतो का नाही. लय मोठी स्टोरी आहे ती. स्टोरी मला पण एवढी माहीत नाही. बघू आता सगळे आपल्या बघू देतात की ते 2 रुपये कोणी $5 चुकवले. बघू आपण आपले चिपकतात का नाही, ट्राय करून बघतो आता. तर काहीच बघू शकता माझं चिपकलेलं आहे. लय मोठी स्टोरी आहे. बघू आता खाली पण काहीतरी आहे. ते आपण हात पण नाही घालू शकत, आपल्याला माहीत नाही सध्या काय येते. बघू आपल्या कसे ग्रुप चिपकलेले आहेत असे. तर काहीच बघू शकता किती बिल्डिंग आहेत खालून बघितल्यावर. खूप चांगला व्ह्यू आहे इथे. तर काहीच दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आता घरी. आता परत किती 780 पायऱ्या आता खाली उतरायचे आहेत आम्हाला. तर काहीच फायनली खाली आलेले आहे. बघू शकता गाड्या किती आहेत, भरपूर आहेत. तर आम्हाला अर्धा तास लागला खाली उतरायला आणि चढता विलीत 50 मिनटं लागलं. बघू शकता काहीच खाली आलेले. आता जातो आता डायरेक्ट घरी. खाली आलोय आणि इथं घेतल्या ना उसाचा रस प्यायला भाईनी. कसं पेतात बघा. अजून एकदा आता ब्लॉगिंग शूट करतो बघा आता यो. हा अरे काय झालेलं आहे खाली येऊन मस्त बघा. काय बघा आता कसं ब्लॉगिंग चालू करतो. तिकडे खाली येऊन घेतलं मग काय आता स्टेशनला आलेलं आहे बघू शकता. तर काय आता चालू आहे घरी. कारण की आता गेलेलो ना आम्ही मुंब्रा देवीला. तो वाजलेत आता 6 वाजलेले आहेत. घरी आता आता खूप वेळ झालेला आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आतासाठी एवढंच. बाय.